सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। कारण मोहोळ तालुक्यातल्या लांबोटी या गावाजवळ जे आहे त्या ठिकाणी पुलावरून पाहणी आता वाहताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच या ठिकाणी संपूर्ण वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। आपण आता आहोत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या मोहोळ शहराजवळ आहे आणि या ठिकाणी खरं तर काल रात्रीपासून हे सर्व वाहन चालक जे आहेत विशेषतः जड वाहतूक करणारे जे वाहन चालक आहेत ते या ठिकाणी रात्रीपासून थांबलेले आहेत आणि त्यांना खाण्यापिण्याची देखील त्यांच्या अडचणी आहेत। त्यामुळे स्थानिक मोहोळमधल्या या शिक्षण संस्था असतील शिक्षकांनी जे आहे ते आता या ठिकाणी या वाहन चालकांना काही फराळ असेल काही अल्पोपहार जो आहे तो या ठिकाणी देत असल्याचं पाहायला मिळतं। माणुसकीचं दर्शन या पुराच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत इथले स्थानिक शेतकरी आहेत, त्याचबरोबरनं शिक्षक लोक आहेत, मुख्याध्यापक आहेत शाळेचे। सर, काय नक्की उपक्रम तुम्ही करता आहात आणि काल रात्रीपासून लोक अडकलेले आहेत हायवेवरती? 130 वर्षानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व आपत्ती आलेली आहे। त्यामुळं कुणालाही याची कल्पना नाही आणि अचानक आलेल्या आपत्तीमध्ये अनेक जण हवालदिल झालेले आहेत। अक्षरशः ट्रक चालक काल संध्याकाळपासून या ठिकाणी त्यांची उपासमार चालू आहे। त्यांना पुढेही जाता येत नाही, पाठीमागेही जाता येत नाही। या परिस्थितीमध्ये सन्माननीय प्राचार्य बागवान सर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्य PS शिंदे सर यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी सर्व शिक्षक एकत्र येऊन एक सामाजिक बांधिलकी काहीतरी जोपासलं पाहिजे। कारण भारतीय संस्कृतीच आहे की एकमेकांना मदत करणं आणि अशा वेळी मदत नाही केलं तर कधी करायचं। म्हणूनच आम्ही स्ववर्गणी काढून या ठिकाणी सर्व या आपत्तीग्रस्त जे ड्रायव्हर वगैरे आहेत, जे कालपासून या ठिकाणी उपासमारीने त्रस्त आहेत, या लोकांना मदत करण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून नागनाथ विद्यालय या ठिकाणी आपला योगदान देत आहे। आणि खरं तर मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अशी आपत्ती इथून पुढं येऊ नये आणि ही आलेली आहे आणि अशीच परिस्थिती अजून किती दिवस राहील माहीत नाही। त्यामुळं प्रत्येकजण नुसतं हवालदिल झालेलं आहे। काही पेशंट आहेत, काहींना अपॉइंटमेंट आहे, पण प्रत्येकजण अडकून पडलेला आहे आणि अचानक आलेल्या आपत्तीमुळं सगळ्यांची भंबेरी उडालेली आहे। या पार्श्वभूमीवरती आपण स्थानिक एक शैक्षणिक संस्था या ठिकाणी गेल्या 75 वर्षापासून कार्यरत असणारी संस्था म्हणून नागनाथ विद्यालयाची ओळख आहे। म्हणून आम्ही शिक्षक बांधवांनी माननीय कलेक्टर साहेबांनीसुद्धा एक सूचना अशी काढली आहे की विद्यार्थी येणार नाहीत पण शिक्षकांनी यावी। मग आम्ही नुसतं येऊन काय करायचं, मग या लोकांसाठी काही करता येईल का, असा एक विचार प्राचार्य आणि उपप्राचार्यांच्या या ठिकाणी मंथनातून झालेला आहे आणि आम्ही थोडंसं त्यांना काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे। सर, खरं तर बरेच ट्रक चालक आहेत, वेगवेगळ्या राज्यातले आहेत, वेगवेगळ्या शहरातून आलेले लोक आहेत, अनेक लहान मुलं देखील या सगळ्या ट्रॅफिकमध्ये अडकून बसलेले आहेत। काय एकंदरीत परिस्थिती आहे आणि आपण कशा पद्धतीने त्यांना दिलासा देत आहे? खूप बिकट परिस्थिती आहे त्यांच्या समोर। जे पाहिलं मी साधारणपणे त्या पुलापर्यंत गेलो आणि मला वाटतं की तिथून जे बाजूला आहेत काही सामाजिक संस्था पण त्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांनी पण या मदतीचा मार्ग स्वीकारलेला आहे। पण लवकर लवकर मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की हा पूल ओसरावा आणि जे ती वाहतूक बंद होती ती वाहतूक चालू व्हावी अशी मी त्या ठिकाणी मागणी करतो। आणि खूप हॉटेलसुद्धा या ठिकाणी आहेत, मात्र ते सुद्धा आता तोडके पडत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा खाद्य पाहायला मिळत नाही आहे अनेकांना। काय काय मदत तुम्ही या ठिकाणी करताय, काय कोणकोणते खाद्यपदार्थ वाटप करता? आम्ही त्यांना आमच्या छोटंसं विद्यालयाच्या मार्फत केळी, पाणी वाटप आणि बिस्किट वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे। कारण जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही 2 दिवस झालं विद्यार्थ्यांना सुट्टी आहे, पण आमचा स्टाफ शाळेमध्ये सर्व उपस्थित आहे। आणि मग आता असं हे सगळी ट्रॅफिक थांबल्यानंतर आमच्या डोक्यात विचार आला की हे रात्रीपासून इथं थांबलेले आहेत, यांना चहा पाणी किंवा इतर अडचणी आहेत, नाश्ता जेवण, तर ते आपल्या परीनं छोटंसं एक खारीचा वाटा म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना केळी, बिस्किट आणि पाणी वाटप विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं केलेलं आहे। आपण पाहतोय खरं तर या पुरामध्ये माणुसकीचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी या सर्व शिक्षकांकडून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर काल रात्री 12 ते 1 वाजल्यापासून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे। वाहनांच्या जवळपास 8 ते 10 किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत। अनेक भागांमध्ये हॉटेलसुद्धा तोडकी पडता आहेत। त्यामुळे या सर्व वाहन चालक असतील, प्रवासी असतील, त्यांच्या खाण्याची आबाळ जे आहे ते होताना पाहायला मिळते। त्यामुळेच आता या सर्व शिक्षकांनी मिळून एक मदतीचा हात जो आहे तो या ठिकाणी या सर्वांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.